शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुढील आठवड्यामध्ये आता पुन्हा सुनावणी होणार। मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेत दुरुस्ती, पक्ष घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार शिंदेंकडे नाही। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद। ज्या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारू कशी शकता? कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। निवडणूक आयोगाने विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं। राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनंच दिलंय। सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं हे वक्तव्य तर सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोपही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट आहे। शिंदेंचा पलटवार। अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम पक्ष आणि चिन्हावर झाला असता अनिल देसाईंची कोर्टाबाहेर प्रतिक्रिया तर कपिल सिब्बल यांची बाजू म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, न्यायमूर्ती निर्णय देतील। नरेश मस्केंचं यावर भाष्य। एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल, भाजपमध्ये विलीन व्हायचं की प्रहारमध्ये? शिंदेंच्या पक्षात खल सुरू। अमित शहांच्या भेटीसाठी लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील, राऊतांचा मोठा दावा। तर संजय राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते, राऊतांनी फोल दावे करू नये, बच्चू कडूंचा निशाणा। शिवसेना पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या विविध सुनावण्यांवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। धनुष्यबाण आणि शिवसेना आपलीच, भरत गोगावले यांना विश्वास। सर्व कायदेशीर बाबी आणि निकाल हा आमच्या बाजूनच लागेल असंही वक्तव्य। आमचा देशाच्या संविधानावर विश्वास, यांचा खेळ कायदेशीर मार्गानंच आटोपतोय। उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांचा निशाणा। निकालापूर्वीचं संजय राऊतांचं विधान कोर्टाचा अवमान करणारं, उदय सामंतांचं वक्तव्य तर राऊतांचं विधान कोर्टावर दबाव टाकणारं। खरे गद्दार तुम्हीच, उदय सामंतांची राऊतांवर टीका। मातोश्रीवर उबाठाच्या विलिनीकरणावर चर्चा, काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। लक्ष्मण हाकेंची विखे आणि प्रसाद लाड यांना शिवीगाळ। दरम्यान फेसबुक पोस्ट करत हाकेंची विखे आणि प्रसाद लाड यांना शिवीगाळ। विखे लाड ओबीसी म्हणजे काय तुमच्या बापाला विचारा, हाकेंची टीका। मनसे आमदार राजू पाटील यांची संजय राऊतांवर टीका तर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। तारखा पडत आहेत, पक्ष सांभाळायचा होता तेव्हाच सांभाळायला हवा होता, राजू पाटलांचा टोला। एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले, मनोज जरांगेंचा आरोप तर मराठ्यांना विरोध करणारे तुमच्या कार्यालयामध्ये कसे? जरांगेंचा शिंदेंना सवाल। मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज दूर होईल, जरांगेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आपण आरक्षण दिलं। आम्ही मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची कल्पना मनोज जरांगेंना आहे, असंही वक्तव्य। मनोज जरांगे पाटील यांना मंत्री उदय सामंतांचा फोन, दाखले कसे रद्द होत आहेत हे मला पाहू दे, मी सर्व माहिती घेतो आणि तुम्हाला फोन करतो। सामंतांचं आश्वासन तर शिंदे साहेबांनी शोधलेल्या नोंदी बोगस आहे का? जरांगेंचा सवाल। बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिले, बावनकुळेंच्या सांगण्यावरून आमच्या मुलाचं सरकार नुकसान करणार का? मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करता येत नाही, जात पडताळणी समितीमध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो। सत्तेत असूनही भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र रद्द, जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। पुरावे असूनही प्रमाणपत्र बोगस कसे? बावनकुळेंसाठी 15 ते 20 आमदार पाडणार का? सवाल करत मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा। राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका, जरांगे आक्रमक। बावनकुळेंची नार्को टेस्ट करा, जरांगेंची मागणी तर माझे नार्को टेस्ट करा, हरकत नाही। जरांगेंच्या आरोपांनंतर बावनकुळेंचं विधान, जात पडताळणी विभागामध्ये कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागू शकता, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मनोज जरांगेंच्या लढ्याला आमचा आक्षेप नाही, पण दबावाखाली येऊन नियमबाह्य जात प्रमाणपत्र देऊ नका, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। ओबीसींचं बंगळुरूमध्ये राष्ट्रीय अधिवेशन, जरांगे पाटलांच्या मागण्यांविरोधात आजच्या या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते ठराव पारित करणार। बबनराव तायवाडे यांचं मनोज जरांगेंना थेट चॅलेंज तर पुढील लढ्यासंदर्भात सुद्धा होणार विचारमंथन। तर ज्योती दहीहंडे शिंदे यांच्या ओबीसी प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारे सचिन खलसे यांच्याकडून पत्रकार परिषद
घेत गंभीर आरोप पर हनुमंताचं यशवंता करून या ठिकाणी लाभ घेतला असून प्रमाणपत्र बोगस, खलसेंचा हा दावा। तर माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे का? अभिजित दिपकेंचा ट्विट करत सवाल। रिसिक्युरिटी एआय स्टार्टअप कंपनीनं एआय टूल सादर करण्यासाठी माझी माहिती प्रदर्शित केली आणि ही घटना अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडली आहे, दिपकेंचा आरोप। कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजित दिपके यांच्याकडे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक पदाची धुरा, तर सहसंयोजक म्हणून आशुतोष रांका आणि सौरव दास यांची नियुक्ती। कॉकरोच जनता पार्टीची देशभर क्या बोलती पब्लिक ही मोहीम येत्या डिसेंबर महिन्यामध्ये देशभर दौरा करणार, लोकांच्या समस्याही जाणून घेणार, सीजेपीच्या अभिजित दिपकेंची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या घराबाहेर आंदोलन करणारे 3 तरुण पोलिसांच्या ताब्यात, दिपकेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत घराबाहेर अन्नत्याग आंदोलन। सीजेपीच्या बैठकीला न बोलावल्यामुळे दोघांनी आक्षेप घेतला होता। सीजेपीच्या बैठकीला न बोलावल्यामुळे गुजरातच्या तरुणाचं छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेंच्या घरासमोर आंदोलन। परिवार आणि मित्र जर बैठकीत असतील तर हे चालणार नाही, गुजरातचा हा तरुण आक्रमक। डिलिमिटेशन महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राहुल गांधींचा फोनवरून संवाद। महिला आरक्षण लागू न केल्यास महिलांमध्ये असंतोष वाढू शकतो, रिजिजू यांची भूमिका, तर मित्रपक्षांशी चर्चा करून काँग्रेस सरकारसमोर भूमिका मांडणार। डोळे बंद करून जेनझेनवर विश्वास ठेवू शकतो, नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे वक्तव्य। आंदोलन करू नये असं म्हणणार नाही, असंही केलं स्पष्ट। तर जेनझी आपल्या देशाचं भविष्य घडवणार आहेत, जेनझींसोबतच्या संवाद कार्यक्रमाला आलेल्या अमृता फडणवीसांची ही प्रतिक्रिया। खऱ्या जेनझींनी मुद्दे उचलले होते, नंतर जे आले ते अँटी सोशल एलिमेंट्स होते, असंही वक्तव्य। फडणवीस सरकारचा जेनझींसाठी मेगा प्लॅन, तरुणांसाठी राज्यामध्ये 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे हे आदेश। रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जावर आज 11 वाजता निकाल, तर मुंबई हायकोर्ट आज 11 वाजता निकाल देणार। डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रे सध्या न्यायालयीन कोठडीत। उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आज भाजप सत्तेत, विरोधात वक्तव्य करण्यापेक्षा भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे, रवींद्र धंगेकरांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल। रवींद्र धंगेकर जामिनावर बाहेर, ते मूळ शिवसैनिक नाहीत, धंगेकर पक्ष बदलणारा बावळट नोबिता, भाजप सेनेतील दंगेकरांच्या वक्तव्यावरून नवनाथ बन यांचं हे टीकास्त्र। भाजपच्या टीकेप्रकरणी धंगेकरांशी चर्चा करू, उदय सामंतांकडून स्पष्ट। दरम्यान शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे ताकद मिळाली, तिघांचे सांघिक यश होते, संकल्पना मात्र शिंदेंची होती, सामंतांचं हे वक्तव्य। राजकीय रणनीतिकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, जवळपास 6 तास बैठक। प्रशांत किशोर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नवे सल्लागार असणार का, अशाही चर्चांना उधाण। दरम्यान मार्चमध्ये राष्ट्रवादीनं नरेश अरोरा यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं होतं। मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार, आदिवासी संस्कृती वनरंगचा हा 3 दिवस कार्यक्रम, उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते, तर शरद पवारांसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 2 दिवसीय मुंबई दौरा, आजपासून 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असणार। उद्धव ठाकरेंच्या पक्षातनं फुटलेले खासदार आज पंतप्रधानांना भेटणार, तर फुटीर सर्व 6 खासदार मोदींसोबत करणार ब्रेकफास्ट। शिवसेनेच्या या खासदारांसोबत टीएमसी मधून फुटलेले खासदार देखील करणार ब्रेकफास्ट। एकूण 26 खासदारांचा आज मोदींसोबत ब्रेकफास्ट। मंत्रिमंडळ बैठकीनंतर संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक। पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात कामकाज सुरळीत होण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची ही माहिती।